आई, तुमचं नाव काय आई? सुलोचना पांडुरंग सोलकर, तुम्ही कुठे राहता? डिंगणे, डिंगणीमध्ये, तालुका संगमेश्वर. समज बरं. आणि जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी. बरं. काय तुमचा प्रश्न काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे आता वर्ष झालं मला रॅशन देत नाही. मला नाव दिसत नाही म्हणून सांगितलं. हां, म्हणून मी कार्ड पहिला आधी मी पंचायतीत गावची मीटिंग होती तिथं गेलो. तिथं बघितले तर त्याने आपलं 4 लोकांनी सह्या करून मला दिली. ते बोलले देवरुखला घेऊन जा, या फॉर्म देवरुखला घेऊन जा. म्हणून मी देवरुखला आणला. तर परत त्याने मला काय सांगितले, आधार कार्डाच्या झेरॉक्स 5 जणांच्या तुमच्या घेऊन या. म्हणून मी दुसऱ्या दिवशी उठला, आधार कार्डाच्या 5 जणांच्या झेरॉक्स आणल्या. ते रोज त्यांनी मला काय सांगितलं, 5 जणांच्या झेरॉक्स आणले त्या काय त्याने बघितले नाही. ते बोलायला लागले की आता जुना कोटा आहे तो बंद होईल, आता बंद होणार आहे आणि नवीन कोटा आता चालू होईल ना, तेव्हा तुम्हाला रॅशन भेटेल. असं कधी सांगितलं? त्याला किती काळ झाला? हा, आता काही 2-3 महिने झाले असतील ना. हां, नवीन कोटा चालू झालेला. बरं. आणि तुम्हाला धान्य कधीपासून मिळत नाहीये? पुरं वर्ष झालं. वर्ष झालं. वर्ष झालं. आणि रॅशन कार्डवर किती नाव आहेत? 5 जणांची. 5 आहे. आणि हे तुमचं राशन कार्ड कधी काढलं होतं तुम्ही? बरीच वर्ष झाली. बरीच वर्ष झाली. 50-60 वर्ष झाली लग्नाला. होय का? 50-60 वर्षाचं तुमचं राशन कार्ड आहे. राशन कार्ड. लग्न झाल्यापासूनचं तेच आहे. तेच. मग तुम्ही BPL मध्ये आहेत का? कसं तुम्हाला किती धान्य मिळायचं? धान्य मला पहिलं म्हणलं 15 किलो धान्य भेटायचं. 15 किलो धान्य भेटायचं. मग मी पोरांची दोघांची नावं टाकली ना, ती अर्धी झाली, तरी पण ती 15 किलो भेटायचं. ओके. हां, 15 किलो मग वाढलंच नाही ते, म्हणजे माणसं वाढली, नाही. रॅशन कार्डवर माणसं वाढली, पण धान्य तेवढंच. बर बर. तेवढंच. मग आता तुम्हाला वर्ष झालं अजिबात काही मिळत नाही? अजिबात नाही. ते सांगता परवा मुंबईत नाही आलं तेव्हा माझे भावकीतली लोक रॅशनला गेली होती. तेव्हा मी मुंबईला होतं. त्यांना विचारले, सुलोचना सोलकरीने आली नाही काय? त्यानंच विचारले रॅशनवाल्यानं. ते बोलले नाही आले. तर आली असती तर तिचं कार्ड का चालू झाले. चालू झाले म्हटले, म्हणून मी मुंबईतनं आलो. हे मतदान झालं ना, तेव्हा 8 दिवस होतं मतदानाला, तेव्हा मी मुंबईतनं आला. तेव्हा त्याच्याकडे मी आलो तर मला ते दोन्ही पोर त्याचे बोलायला लागलं, आहे तुझं कार्ड चालू झालं म्हणून म्हणताय. होय, ती वाडीतली म्हणते चल रॅशन भेटतंय, चल जाऊ. तर म्हटलं कशाला, कार्ड नाही आहे माझ्याजवळ. म्हटलं कशाला येऊ? तरी पण तिनं विचारीन मला न्याला सांगा. ते न्याला तर म्हटलं कार्ड आणलंच काय गं? ते रॅशनवालीला विचारताय. ते म्हणते नाही. तरी पण तिनं 12 किलो तांदूळ द्याला 12 किलो तांदूळ द्याला आणि 6 किलो गहू दिला मला ना. दुसऱ्या टायमाला कार्ड तिच्याकडनं आणलं आणि मी कार्ड घेऊन गेला. तर सुनन त्याच्या कार्ड लिवणारी नसते ना ती. सुनन कार्ड हातात घेतला आणि बघितलं, म्हणते कार्ड तुझं चालणार नाही, मशीनमध्ये टाकलेलं नाही. तसंच तर कार्ड असं टाकून टाकल्यानंतर मी आपलं म्हणते, असं काय म्हटलं टाकलंस का? ते म्हणते मशीनमध्ये लागलेलंच नाही, कार्ड मशीनमध्ये टाकलेलं नाही. तर म्हटलं 6 महिने तुझ्याकडं कार्ड आणि मशीनमध्ये टाकलंच नाही म्हणजे काय? तर म्हटलं टाकलेलं नव्हतं रॅशन, म्हटलं भेटायचं नव्हतं ना. मग म्हटलं काल नेलं तेव्हाच मला सांगायचं, बा तू रॅशनला येऊ नको, तुला कार्ड चालू झालंय नाही असं म्हटलं मला सांगायचं ना. म्हणून तिच्या सासऱ्याला मी दाखवलं तिथंच. तर मला त्यांचं नाव काय? म्हणून सासऱ्यांचं नाव काय? मनोहर निकम. म्हणजे ते रॅशनचं दुकानदार आहेत. दुकानदार. तर मग म्हणून मी तसंच कार्ड तर उचललं आणि त्याला दाखवलं. तर मग तू मला दाखवू नको, तिलाच दाखव, म्हणजे सुनेला दाखव. तर म्हटलं आता सुनेला काय दाखव परत. हां, ती मग त्याची बायको रॅशन द्यायची, म्हाताऱ्याची बायको रॅशन द्यायला असते. ती म्हणते बस तेव्हा बाहेर जरा, असाच घसरा केला माझ्यावर, बस जरा बाहेर. तर म्हटलं बाहेर बसू कशाला? आता एका दिवसात अख्खा गाव, तुम्ही अर्धा गाव आहे तुमच्याजवळ, एका दिवसात बोलवता ना. बसू कधी? मला आला राग. मी खरं आहे ते खरं सांगतो तुला, मला राग. आमच्या वाडीतली माणसाने घेतली आणि रिक्षा केली. त्या रिक्षातनं मी परत आलो. मग मी तिथं थांबला नाही, रॅशनला थांबला नाही. कधीची घटना ही? आता कधी आलीस तू? आता मी आला याच्या मतदानाच्या टायमाला. पण त्याच्या होय 1.5-2 महिने झाले असते. हा, आता या नव्हतं, परवा भेटलं ताई राशन. मग तुम्हाला मिळालंच नाही? नाही. तुम्ही तिथनं रिकामे आला, रिकामे. बाकीच्यांनी धान्य नेलं धान्य पण तुम्हाला नाही मिळालं. नाही.
बर बर. आणि ते का नाही असं म्हणतायत, का नाही मिळणार म्हणतायत? कार्ड मशीनमध्ये कार्ड दिसत नाही तुझं म्हणून. एवढं बर. वर्ष कारण मग त्याच्यानंतर परत तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? नाही नाही मी मग त्याच्याकडे तहसीलदार कार्यालयात आला होतात का गेलो. इकडे? नाही आजच आले आज आलो. आज आणि मध्यंतरी आला नाहीत का? त्यांना सांगितलं नाही का असं असं झालंय म्हणून? नाही नाही सांगितलं. नाही. आणि वर्षभर तुम्हाला धान्य मिळत नाही. मग वर्षभर तुम्ही जरा इकडे चौकशी नाही का करायची तहसीलदार? तीनदा ऐशे आलो मग तेच विचारते मी, तुम्ही आला होतात की तीनदा नाही? आलो तीनदा ऐशे तीनदा आलात. तीनदा आलो तुम्ही आधार कार्ड द्या. पहिलं त्या माझ्या भाच्याला घेऊन आलं होतं. त्यानं काय केलं ते मलाच माहिती नाही हं. मला इकडे बाहेर बसून ठेवलं आणि काय केलं ते मला माहिती नाही. मतदान होतं ना ते गडबडीत होते ते. हम्म. तर ना दुसरं मी दोनदा सांगताना आलो म्हणून त्या तिघांना मी दाखवलं कार्ड. तर त्याने काय मला सांगितले, आता 1-2 महिने म्हातारे थांब न, आता जुना कोटा संपणार आहे आणि नवीन कोटा चालू झाला ना की तुला राशन भेटेल. त्याला किती दिवस झाले? 3 महिने. हां आता 3 महिने झालेच असतील ना आता तुम्ही डिंगणीतून येता. डिंगणीत. तुमचं वय किती? तरी 75 असेल. 75 वय. मग तुम्ही डिंगणीतनं एवढ्या लांबून, किती किलोमीटर आहे डिंगणी इथून? तरी असेल संगमेश्वरच्या पुढे आहे ना? मग तिकडं 15-12 किलोमीटर हे 16 किलोमीटर. 16 आणि 12 किलोमीटर किती होतात? 16 आणि 12 25, 6, 7, 28 किलोमीटर. 28 किलोमीटरचं अंतर कापून तुम्ही येता. ह्या अशा उलट्या होत्या बघितल्या ना. आणि मग तुम्ही इथे आता आलात, कधी आलात इथे? मग देऊरला काल आलो. काल तुम्ही आलात. ह्या तुमच्या नातेवाईक म्हणून तुम्ही हां, इथे ह्यांच्या इथं थांबलात. आणि मग तुम्ही आल्यानंतर तिथं गेलात. गेलो ते बंद होतं काल ना. काल बंद होतं, महावीर जयंती हां होती. म्हणून मी काल राहिलो इथं. बरं. म्हणून तुम्ही आता राहिलात. होय. आता तुम्ही तिथे गेलेला नाही आहे. नाही मग इथं आल्यानंतर तुम्हाला काय बरं नाही वाटत आहे का? इथं नाही, घरीच मला कधी थोडासा त्रास होत होता. आणि तुम्ही उन्हातून आल्यामुळे तुम्हाला कालपासून उलट्या व्हायला लागल्या. चालेल. तर तुम्हाला रॅशनिंग कार्ड आहे, तुमचं सगळं आहे आणि तुम्हाला धान्य मिळायला हवं. चालेल. तर नमस्कार, मी वैदेही सावंत. आमच्या संस्थेकडे ह्या आलेल्या आहेत आणि त्यांचा प्रश्न आहे की 1 वर्ष झालं त्यांना धान्य मिळत नाही. यांचं वय आहे 75 वर्ष आणि डिंगणीमधून इतक्या लांबून त्या येतात. एक 28 किलोमीटरचं अंतर आपण येतात आणि वय बघता 75 वयामध्ये एवढ्या लांबून उन्हातानातून त्यांना धान्यासाठी इथं यावं लागतं. तर ह्यांचं धान्य वर्षभर मिळत नाही आहे. जे काही हे असेल ते त्यांना कंप्लीट करून त्यांना ताबडतोब त्वरित धान्य मिळालं पाहिजे. इथपर्यंत येईपर्यंत त्यांना जो त्रास आहे, 600 रुपयाची रिक्षा करावी लागते आणि उन्हाचा त्रास झाल्यामुळं त्यांना कालपासून उलट्या होत आहेत. आज दिनांक 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल 2026 या दिवशी आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मला सगळ्या या अधिकारी ज्या आहेत त्या सगळ्यांना विनंती करायची आहे आणि मुख्यमंत्री साहेब ऐकत असतील तर त्यांना पण विनंती करायची आहे की तुम्ही अशा वृद्ध अजून कितीतरी आहेत ज्यांचे असे काही प्रश्न आहेत, या विधवा महिला आहेत आणि ह्यांचा प्राधान्यानं विचार होऊन यांना लवकरात लवकर धान्य मिळालं पाहिजे आणि अशा त्यांना वाऱ्या करायला लागता कामा नये. यासाठी आपण काय योजना आखणार आहोत, काय धोरण आखणार आहोत. तर यांचं दुःख कमी करण्यासाठी मी तमाम अधिकारी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत यांना विनंती करते की यांचं दुःख कमी करा. हे ज्येष्ठ नागरिक आहेत, या विधवा आहेत आणि असा या वयामध्ये त्यांना त्रास आपण केवळ धान्यासाठी देणं हे काही बरोबर नाही. तर सगळ्यांना विनंती करते की ताबडतोब लवकरात लवकर यांचं धान्य सुरू व्हावं. थँक्यू.